कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम उभे विजेवरी सुंदर ते ध्यान उभे करकटेवरी हे बुनिया तुलसी हर गला आदि पीतांबर तुलसी हर गला आदि बुनिया तुलसी हर गला पीतांबर अवने निरंतर ये
पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरी हॅलो पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु ऐसा जाता एक विचारो ऐसा जाता एक विचार ऐसा जाता एक विचारो ऐसा जाता एक विचारो ऐसा जाता एक विचारो ऐसा जाता एक विचारो धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर नर नवे तो ईश्वर 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 चारे दैवत समान मान चारे दैवत समान मान चारे दैवत समान मान चारे दैवत समान मान शरण एका जनार्दने 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 धन्य धन्य ते शरीर धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर धन्य ते शरीर नर नवे तो ईश्वर 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 विठोबार कुमाई गोपाल कुमाई विठोबार कुमाई गोपाल कुमाई विठोबार कुमाई गोपाल कुमाई विठोबार हे गोपाल कुमाई मला मॉनिटर लावायचे ना माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता माता पिता गुरु माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु ऐसा जाता एक विचार ऐसा जाता एक ऐसा जाता एक विचारो ऐसा जाता एक विचारो धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर ईश्वर
विठ्ठल विठ्ठल माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारो धन्य धन्य ते शरीर नर नभे तो ईश्वर चारी दैवत समान मानी शरणा एका जनार्दनी धन्य धन्य ते शरीर नर नभे तो ईश्वर समचरण सरोजम सांद्र नीलाभुदापम जगन निहत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंद नेत्रम सदय धवलासम विठ्ठलम चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराचे सुता चरणावरी ठेवणे माता साष्टांगी आता दंडवत दुसरे वंदो सारजाजी चतुर्णनाची आत्मजा वाक सिद्धी पावी जय सहजा तिच्या चरणावजा दंडवत आता नमो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया नमन माज दंडवत आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया नमन माज दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तने उभी होती लोका ताल मृदंग श्रोते देखा तया नमन माज दंडवत ऐसे नमन करुणी सकला
हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाला चालवी सकल नामा म्हण विठ्ठल विठ्ठल देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेची वंदो श्री चरणासे गुरूंचे ते नमस्कारोने आता सेवे लागे सेवक अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य ते शरीर नर नव्हे तो ईश्वर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनोप सेवेकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू जो माता पितांना देव मानतो आहे आणि देव गुरुला मानतो आहे या चौघांना मान सारखा देतो आहे. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य ते शरीर त्याचं शरीर धन्य आहे. तो नर नाही ईश्वरी अवतार आहे. नर नव्हे तो ईश्वर चौघांना समान मानतो ना मी त्यांना शरणांगत आहे. चारी दैवत समान मानी शरण एका जनार्दनी. महाराज या अभंगाद्वारे त्या शरीराला धन्यता देतात. उपस्थित आज काय निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे सर्वांना याची जाणकारी आहे सर्वांना ज्ञान आहे. वडपे गावातून इहलोकीच्या संपूर्ण परलोकीला गेलेले वैकुंठवासी पुंडलिक बालू पाटील आणि त्यांचा जाण्याचा वय वर्ष होता 94. आज परमार्थ करून आपले बाबा गेलेले आहेत आणि आज प्रथम पुण्यस्मरण आज आपण करत आहोत. पिंडदान आणि या ठिकाणी झालेलं आहे. ज्ञानदान सुद्धा चालू आहे आणि त्याच्यानंतर अन्नदान सुद्धा होणार आहे. त्यांची मुलं आहेत मदन दादा पुंडलिक पाटील, श्रीपद पुंडलिक पाटील आणि श्याम पुंडलिक पाटील आणि 4 मुली आहेत इंद्राबाई मधुकर पाटील, मथुराताई जनार्दन ठाकूर, रोहिणीताई कृष्णा ठाकरे आणि बेबीताई प्रेमनाथ चौधरी असा आपला परिवार. आणि इथे मधुकर बाबा उपस्थित आहेत म्हणजे आपले संबंधातले म्हटलं तर त्यांचे सासरे बुवा बरोबर की नाही आणि बाबांची सासरवाडी वचकर बाबा बरोबर ना. आणि आपला तर
परमार्थ म्हटला तर फार मोठ्या उच्च कोटीचा आहे. संत काशीनाथ बाबांचा हा परिवार आणि काशीनाथ बाबांनी सर्वांना मार्गाला लावलं आणि या ठिकाणी आपण सर्व मालकरी झालो. नाहीतर काशीनाथ बाबा नसते तर आपण हे मालकरी झालो नसतो. डोंबिवली परिसरामध्ये सावलाराम बाबा नसते तर तिकडे सुद्धा परमार्थ झाला नसता. शहाडला शंकर बाबा झाले नसते तर त्या ठिकाणी परमार्थ झाला नसता. आणि एक एक विभूत्या निर्माण झाल्या आणि त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला. मार्ग दावणी गेले आधी मार्ग दावणी गेले आधी दयानिधी गणपती दयानिधी संतते देण्याचे पंथ चालू जाताना पडे गुंथा कोठे काही. जो मार्ग आपल्याला बाबांनी काशीनाथ बाबांनी दाखवला आणि आमच्या परिसरामध्ये आमचे गुरुवारी रामनाथ बाबा, लक्षात ठेवा हे लोकांनी आपल्याला जर मार्ग दाखवला नसता, मांडीला मांडी लावून जर त्यांनी काकडा करून आपल्या हातून घेतला नसता तर आम्ही सुद्धा कीर्तनकार झालो नसतो. विठ्ठल विठ्ठल आपल्याला ओळखता आल्या नाही. संताला त्रास होतो बाबा, चांगल्या माणसाला त्रास होतो, हा वाईट माणसाला त्रास होत नाही. हा जगद्गुरु तुकोबारांना काट्याने मारलं लोकांनी. हा मम्माजीवाने काट्याने मारलं हो. माझ्या ज्ञानोबारांना जर ओळखलं असतं तर त्यांच्या झोलीमध्ये माती टाकली नसती. चांगल्या माणसाला त्रास होतो पण चांगला माणूस जो असतो तो उलट त्यांना प्रत्युत्तर देत नाही. कधीतरी पाहिले का तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी एखादी तरी ओवी लोकांवर खर्च केलेली आहे का बाबा? सर्वांचा कल्याण कसा होईल ज्ञानोबारे ते पाहत होते. जे खला जे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. हा सत्कर्माची रती वाढो. संतांचं कार्य आणि देवाचं कार्य फार वेगळं आहे. संतांचं कार्य काय आणि देवाचं कार्य काय? देवाचं कार्य आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवार. दुर्जनाचा संवार करायचा आणि भक्ताला जवळ घ्यायचं. विठ्ठल संतांचं कार्य त्या देवापेक्षा मोठं आहे. तुम्ही म्हणाल देवापेक्षा मोठा कसा? देवापेक्षा मोठा कसा कार्य? ठीक आहे ना, आवाज आयला पाहिजे. देवाचा कार्य त्याला मारून टाकलं, परंतु संतांचा कार्य त्याला मारायचं नाही. त्याच्यात जो खलपणा आहे ना तो काढून टाकला. हा ते खलपणा काढायचा आणि त्याला जिवंत ठेवायचं. कोणाचं कार्य मोठा? विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत देवापेक्षा मोठे आहेत. संत देवापेक्षा मोठे का? त्याला सांगा बरोबर आहे काय? लाईव्ह आहे इथे, सर्व लोक पाहणार आहेत. संतांचा कार्य मोठा आणि देवाचा कार्य लहान कसा, तर त्याचंही उत्तर आपल्याकडे आहे. भगवान रामचंद्रांना लंकेमध्ये जाण्याकरिता पूल बांधावं लागलं, परंतु हनुमंतराय संत आधीच जाऊन आले. कोण मोठा? भगवान से भक्तन बड़े कह गए संत सुदान,
पुल बांधे रघुवीर चले कूद गए हनुमान। भगवान रामचंद्रांना पूल बांधावं लागलं समुद्रावर। भगवान से भक्तन बड़े कह गए संत सुदान, पूल बांधे रघुवीर चले कूद गए हनुमान। हा, एका उडीने लंकेमध्ये गेले विठ्ठल थोडी जरी संतांची संगत घडली ना आपल्याला थोडी, हा काशीनाथ बाबांचे ज्यांना संगत घडली ते महात्मे झाले। हा म्हणून थोडी संगत एक घडी आधी के पुणे आद, तुलसी संगत साधू की हरे कोट अपराध। विठ्ठल थोडी संगत आपल्याला पाहिजे, थोडी संतन की संग रे तेरी अति बनेगी। संतन की संग रे तेरी अति बनेगी। संतन के संग रे तेरी अति बनेगी। संतन के संग रे तेरी अति बनेगी। कोई बनेगी तेरे बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। दानवा के बन गए तो कौवा के बन गई। खुल जाएंगे खुल जाएंगे खुल जाएंगे तेरे भाग रे तेरी अच्छी बनेगी। आपलं चांगलं होईल संतांच्या संगतीत गेलो तर। हा आपलं जे बिघडलेलं काम आहे ना ते चांगलं होईल। एकदा तरी काशीनाथ बाबांच्या दिंडीमध्ये चाला तेव्हा तुम्हाला कळेल काल्हेरवरून निघते विठ्ठल विठ्ठल। आपला कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर भेवंडी ठरलेलीच आहे विठ्ठल विठ्ठल। अभंग आहे संत एकनाथ महाराजांचा आणि एकनाथ महाराजांची संगत घडली पाहिजे। एकनाथ महाराजांना संगत घडली जनार्दन स्वामींची। लक्ष देऊन ऐका, आपला 12 पर्यंतच कीर्तन होणार आहे, पुढे जाणार। जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु आणि एकदा एका पर्वतावर जनार्दन स्वामींच्या जोडीला संत एकनाथ महाराज लहान वयाने होते, खूप लहान होते आणि त्यांना एक फकीर भेटला, फकीर मलंग वेशामध्ये फकीर। आणि त्या फकीराकडे पाहिल्यानंतर त्या फकीराने सांगितलं जनार्दन स्वामींना आपल्याला दूध काढायचं आहे, दूध पाहिजे आहे। लक्ष देऊन ऐका, प्रसाद कसा मिळतो संतांच्या संगतीत। दूध काढायचं पण कशाचं काढायचं? बकरीचं नाही, गाईचं नाही, म्हैशीचं नाही, मग वाघरीचं नाही। जनार्दन स्वामींना सांगितलं कुत्रीचं दूध काढायचं। गुरुवर्य योगीराज महाराज गोसावी यांच्या मुखातून ऐकलेलं याच वर्षी आनंदीला तो प्रसंग आपल्या समोर मांडतो आहे। कारण योगीराज महाराज संत एकनाथ महाराजांच्या 14वी वर्षी आणि आम्ही 7 दिवस जगन्नाथपुरीला एकत्र फिरायचो, एका गाडीत फिरायचो आणि त्यांचं चिंतन मी आनंदीमध्ये त्यांचं कीर्तन असताना मला फोन केला, महाराजजी कुठे आहे की या। आम्ही संगतीला गेलो आणि त्या कीर्तनामध्ये त्यांनी प्रसंग मांडलं, हेच तेच तुमच्या समोर सादर करतो आहे। जनार्दन स्वामींना सांगितलं का कुत्रीचं दूध काढायचं आहे, ते होतं भांड कुठे आहे?
त्यांनी झोलेतून काढलं ना भांड, सोन्याचा भांडा होता, चांदीचा नव्हता, लोखंडाचा नव्हता, सोन्याचा भांडा. एकनाथ महाराज लहान वयाने चकित झाले, का रे असा फकीर आणि त्याच्यामध्ये त्याच्या झोलीमध्ये सोन्याचा भांडा, हा कोणीतरी महात्मा असायला पाहिजे. आणि माझे गुरुजी जनार्दन स्वामी जर त्यांच्या ऐकतात म्हणजे हा महात्माच असायला पाहिजे. कुत्रीचं दूध काढलं त्या भांड्यामध्ये आणि मग काय केलं असेल त्या दुधामध्ये, जी आपल्या झोलीमध्ये भाकरी होती ना शिली, ती त्याच्यामध्ये टाकून दे त्या कुत्रीच्या दुधामध्ये. दुधामध्ये टाकल्यानंतर हे खाण्याकरिता बसले. कोण? दोघे, जनार्दन स्वामी आणि तो फकीर खायला बसले. आणि एकनाथ महाराजला सांगतात, ये ना तू प्रसाद घे. तो म्हणतो, माझ्या देखत कुत्रीचं दूध काढलं आणि ते खाण्याकरिता मला बोलवतात, नको मला, तुम्हीच खा. ते दोघे खाऊ लागले आणि खाता खाता ते संपल्यानंतर मग त्याने सांगितलं, जा रे भांडा धुवून आण. भांडा धुण्याकरिता एकनाथ महाराजांच्या हातामध्ये तो पात्र दिला. भांडा धुण्याकरिता गेला, तो विचार करू लागला. एकनाथ महाराज विचार करतो, माझे गुरुजी एवढे मोठे जनार्दन स्वामी आणि ते फकीर सांगतो ते ऐकतात म्हणजे हा कोणीतरी मोठा व्यक्ती असायला. अनुमान लावायचा. आपला जर मोठा बाबा जर कोणाच्या पाया पडतो म्हणजे आपण समजायचा हा बाबापेक्षा मोठा आहे. विठ्ठल विठ्ठल. एकनाथ महाराज विचार करता करता आपल्याला प्रसादाकरिता त्यांनी बोलवलं, पण आपण गेलो नाही. मग आपण ते खाऊन थोडं तरी पाहिलं पाहिजे. भांडा धुताना रामदास भांडा धुताना जे लागलं होतं ना त्याला, त्याच्यात मग त्याने प्रसाद गरम तोंडामध्ये टाकला. टाकल्याबरोबर त्याला समाधी अवस्था प्राप्त झाली. समाधी लागली एकनाथ महाराजांना. एकनाथ महाराजांना जेव्हा समाधी लागली तेव्हा जनार्दन स्वामींना त्या फकीराने, मलंग वेशातला जो फकीर आहे त्याने सांगितलं, त्याला समाधीतून जागे करा. उठवा त्याला. समाधी जर लागली तर तो त्याचा भला करून घेईल स्वतःचा. आणि संत हे आपण कोठे नाही, स्वतःचा उद्धार करून घेत नाही, तर संत हे जगाच्या कल्याणाकरिता, जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी कष्टविधी परोपकार, जगाच्या कल्याणाकरिता यांचा अवतार आहे. एकनाथ महाराजांना यांना खूप ग्रंथाची निर्मिती करायची आहे, लिखाण करायचं आहे. आणि ज्याने जर समाधी घेतली तर याचाच भला होईल, जगाचा होणार नाही. त्यांना समाधीतून जागे करण्याचं कारण हा जगाच्या कल्याणाकरिता यांचा अवतार आहे. समाधीतून जागे केले आणि मग त्यांच्या लक्षात आले हे कोण आहेत. हा मलंग वेशामध्ये स्वतः भगवान दत्तात्रय होते. लक्ष देणार का? मलंग वेशामध्ये तो फकीर कोण होता? स्वतः दत्त भगवान होते. हा एकनाथ महाराजांना तिथे दर्शन. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या गुरूंनी सांगितलं ते त्यांनी आधी ऐकलं नाही, परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं, गुरु जर त्यांच्या गोष्ट खातात, गुरु जे ते सांगतात ते करतात, म्हणजे ते कोण आहेत? ते दत्तात्रय भगवान होते मलंग वेशामध्ये. त्यांनी दर्शन दिलं आणि तेच एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून म्हणतात, माता पिता देव गुरु, 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 माता
संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, माता पिता देव गुरु. माता कशी असायला पाहिजे हो? माता शरीराचं पोषण करणारी कोण आहे? माता आहे. माता सम नास्ति शरीर पोषणम, विद्यासम नास्ति शरीर भूषणम, भार्या सम नास्ति शरीर तोषणम. शोषण करणारी स्त्री आहे, तोषण करणारी माता आहे, आणि भूषण आहे ते आपलं अभ्यास. लक्षात ठेव, विद्या. विठ्ठल विठ्ठल असायला पाहिजे. माता लेकुराचे हित वाहे माऊलीचे जितायची कलवल्याची जाती. मातेच्या अंतःकरणामध्ये मुलाच्या विषयी कलवला असायला पाहिजे. जेव्हा माझे राम प्रभू वनवासाला निघाले तेव्हा कौशल्या मातेने हंबरडा फोडला, रडायला लागल्या. अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ बालावना, मज आला प्रेम पाना पुन्हा बाजू राघवा. बाल माझा केविलवाणी, कुठे पेशील बाला पाणी, कसा कोपला कैवल्य दाने, परतून ये रे श्रीरामा. कोण रडते? कौशल्या माता रडते आहे. मला पाणी कुठे पेशील तू? बाल माझा केविलवाणी, कुठे पेशील बाला पाणी, कसा कोपला कैवल्य दानी, परतून ये रे श्रीरामा. आई रडायला लागली हो. आई कशी असायला पाहिजे? लेकराची आई आपल्या लेकराला कीर्तनामध्ये घेऊन बसली पाहिजे, हे तिला आई म्हणतात. नाही तर रिमोट देतो बाळा, कार्टून बघ, तो कार्टूनच होतो. विठ्ठल घडवायचं काम मातेच्या हातात आहे, बापाच्या नाही. बाप जातो बिचारा नोकरी करिता, धंदा करिता बाहेर, पण आईच्या जवळ लेकरू असतो. आपल्या लेकरांना घडवणं आपल्या हातात आहे. लेकर खराब का वागतात हो आपली, त्याच्यामध्ये दोष कोणाचा? पहिला क्रमांक आईचा आहे. दोषिलो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. आईच्या दोषामुळे पुत्र चरित्रहीन बनतो, बापाच्या दोषाने पुत्र मूर्ख बनतो, वंशाच्या दोषाने पुत्र कायर बनतो, आणि स्वतःच्या दोषाने दरिद्रहीन बनतो, आत्मदोषेने दरिद्रता. त्याच्या उलट सांगायचं झालं तर आईच्या पुण्याने पुत्र शीलवान बनतो, आणि बापाच्या पुण्याने पुत्र विद्वान बनतो. विठ्ठल विठ्ठल प्रल्हादाचा जन्म झाला दैत्याच्या कुळामध्ये, परंतु आई त्याची कयादू माता होत्या. कयादूचे विचार चांगले होते. विचार चांगले असायला पाहिजेत. कोणत्या घरामध्ये जन्म झाला याला महत्व नाही, विचार चांगले असायला पाहिजेत. विचार माझ्या
प्रल्हादाचा जन्म हिरण्यकश्यप हा त्याचा बाप आहे, बाप वाईट आहे, परंतु माता चांगली आहे. माता पिता वाईट आहे ना. पिता सांगतो का त्या नारायणाचा जप करू नको, तो म्हणतो मीच देव आहे, या जगाचा करता करविता. काही हिरण्यकश्यपासारखे असतात ना, अरे पण तू जर देव असता तर तुला मरावं लागलं नसतं. हिरण्यकश्यपाचं एवढं आयुष्य होतं, रामदासाला त्यालाही मरावं लागलं. किती आयुष्य हिरण्यकश्यपाचं? 1,60,00,000 लेखा 30,10,00,000 लेखा 7 येते 9 मास बापा. तर या हिरण्यकश्यपा काय झाले? किती आयुष्य हिरण्यकश्यपाचं? 1,60,00,000 30,10,700 वर्षाने त्याच्यावर 9 महिने, तरी सुद्धा त्याला मरावं लागलं. विठ्ठला विठ्ठला. पिता कसा असायला पाहिजे? पिता नसावा पिता. पिता कसा असायला पाहिजे? आपला बाप. प्रत्येकाच्या वडिलांना असं वाटत असतं का माझ्या मुलाचं नाव मोठं व्हावं गावामध्ये, या तालुक्यामध्ये. कम से कम मालकरी होऊन गाणारा तरी व्हावा. पण नेमकाच होतो पिणारा. विठ्ठला विठ्ठला. आई वडील मुलांना सांगत नाही आमच्या मनातल्या इच्छा काय आहेत लेका, परंतु त्याला कळत नाही ना. त्याला जर काही आपण शिकवलं तर तो होता बाप्पा नका ना मला बोलू, नाही का? कधीच वडील आणि आई आपल्या लेकराची हानी होईल असं कधीच त्याला बोलत नाही. त्याच्या कल्याणाचाच विचार करत असतो तो बाप असतो आणि ती आई असते. कधीतरी विचार करा, रात्रंदिवस आई वडील का धावपळ करतात? त्या लेकरांच्या करिताच करतात ना. हा. आणि आपल्या आई वडिलांना एक अपेक्षा असते, आपण म्हातारे झाल्यानंतर आपला आधार आपला मुलगा आहे, त्याने आपला सांभाळ करावा. माय बाप सांभाळते, माय बाप सांभाळते, माय बाप सांभाळते, माय बाप सांभाळते. लोहा कारणे मारती, लोहा कारणे मारती. लोहा कारणे मारती, लोहा कारणे मारती. लोहा कारणे मारती, लोहा कारणे मारती. लोहा कारणे मारती, लोहा कारणे मारती, लोहा कारणे मारती. सांभाळते लोभा कारणे पालते, तैसा नव्हे देवराव त्याचा कृपालू स्वभाव. मनासारखे न होता बालकाचे मारे माता, तैसा नव्हे देवराव त्याचा कृपालू स्वभाव. हा. आई वडील आपला सांभाळ का करतात? लहानाचे मोठे का करतात? बोटाला धरून आपल्याला चालायला शिकवतात का? त्यांना लोभ आहे. कोणता लोभ आहे? म्हातारपणी हे आपला सांभाळ करतील. या लोभा कारणे पालती, लोभा कारणे त्यांना तो लोभ आहे. परंतु काही लेकरं विचारतात तुला काय येतो हो बाबा? आईला म्हणतात तुला काय अक्कलच नाही. अरे शेण्या, तुला नाव सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे ना. तू जन्मता माणूसच होतोस, तुला नाव कोणी ठेवला? त्यांनीच. उपजले या बालकाशी नाम नाही तयापाशी, ठेविले नावेशी ओ देत उठी. विठ्ठला विठ्ठला. भगवान रामचंद्र वनवासाला निघाले. राम 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 एवढा प्रेम बापाचा मुलावर. 6 दिवसांनी देह ठेवला. राम राम करता करता दशरथ बापाने देह ठेवला. हा. बापाची काय धावपळ असते लेकरांना तुम्हाला कळणार नाही. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहामध्ये रात्री 12 वाजता झाला. जन्म झाल्याबरोबर वसुदेवाला
एवढं वाईट म्हटलं, आता माझी 6 बालक मारलेले आहेत, आता त्या कंसाला माहीत झालं तर यालाही मारून टाकेल, जणी कंसाशी करेल माझ्या बाळाशी मारेल. आता कंसाला ही बातमी जर गेली तर माझ्या बाळाला मारून टाकेल. म्हणून 8 वर्षाची मूर्ती फक्त सांगण्याकरिता झाली होती. बाबा मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरिता 8 वर्षाची मूर्ती आहे, मला लहान व्हायचं आहे, पण मी सांगतो तेवढं तुम्ही काम करायचं. मला काय करायचं इथे ठेवायचं नाही. इथे तुम्हाला भीती वाटते का? तो म्हणतो काल आहे तुला मारून टाकेल. बाबा मी कालाचा काल आहे, माझी चिंता करू नका, फक्त मी सांगतो तेवढे करा. नंदाच्या घराला मज देई गोकुळाला. इथे काय काल्याचं कीर्तन नाही, फक्त धावता चिंतन मांडतो. हा मग अरे बाळा माझ्या पायाला शृंखला आहेत ना, लोखंडाच्या आहेत. बाबा तुम्ही फक्त मला डोक्यावर उचला. उचलीला कमलापती पायाची बंधने गळती. हा देवाला डोक्यावर धारण केला त्या शृंखला तुटून जातात. कधीतरी चिंतन आहे का काल्याच्या कीर्तनात? आपण संसारामध्ये स्वतःला बांधून घेतलेला आहे. संसार रूपी बंधनामध्ये आपण बांधलेलो आहोत. एखाद्याला सांगितलं चालणार आहे त्रिमकला, तर म्हणा नाही ना माझं काम आहे, भाजीपाला लावलेला आहे, पेरणी केली आहे, म्हणजे काहीतरी इदाळ टाकायचं आहे, जोडणी करायची आहे. अरे बापरे, मरेपर्यंत आपल्याला काम सुटत नाही. पंढरीची वारी आली तर म्हणतो माझी आवणी व्हायची आहे. अरे टाकून दे तशी आवणी. आपण स्वतःला बांधून ठेवलेला आहे. कधीतरी विचार करा, गारुडी पा गारुडी, माकडं पकडण्याकरिता जिथे माकड असतात ना तिथे जातो. तिथे गेल्यानंतर काय करतो तो? अर्धी घागर भरून फुटाने आणि ती घागर तिथे ठेवतो. घागर ठेवल्यानंतर ती माकडं उतरतात. उतरल्यानंतर काय करतात? त्या घागरीमध्ये हात घालतात. आता घागरीमध्ये हात टाकल्यानंतर त्याच्या हाताला काय लागतात? फुटाणे लागतात. आणि तो फुटाणे काय 1-2 काढणार आहे का? नाही. मग तो मूठभर घेतो. मूठभर घेतल्यानंतर तो मूठ काढायला जातो. कसं निघेल का? हो हात का निघत नाही? का निघत नाही त्याचा हात? मला सांगा बाबा, मदतकर बाबा, त्या माकडाला कोणी पकडलेलं आहे का? कोणी बांधलेलं आहे का? तिथे कोणी आहे का? सांगा. आहे कोणी? तिथे कोणी नव्हता. परंतु त्याचे हात कशामुळे गुंतले गेले? बाबा कशामुळे? मामा फुटाणे घेतलं. त्याने हातामध्ये फुटाणे घेतले म्हणून त्याचे हात गुंतले गेले. त्याला फक्त हातातले फुटाणे सोडायचे आहे. हातातले फुटाणे सोडले का आपोआप हात निघतो. परंतु त्याचे फुटाणे काही सुटत नाही आणि हात काही निघत नाही. तसे आपण संसारिक लोक सगळे खुर्चीत बसले, रुपेश सगळे आपण सगळे या संसारामध्ये बांधून घेतलेलं आहे स्वतःला. आपण आलमगीरला नको, त्र्यंबकला नको, पंढरपूरला नाही, कुठे कोणत्याच यात्रेला नाही, कधी समाधी सोडायला नाही, कधी जगद्गुरु तुकोबांना भेटायला नाही. आपण स्वतःला बांधून घेतलेला. आपल्याला कोणी बांधलेलं आहे? गुंतले ते नेणे हात देते विठ्ठल विठ्ठल. फक्त आपण त्या देवाला डोक्यावर धारण करता, डोक्यामध्ये धारण करा, शृंखला आपोआप तुटून जाणार आहे. वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाला डोक्यावर धारण केल्या, आपोआप शृंखला तुटल्या. उचलीला कमलापती पायाची बंधने गळते, त्रैलोक्यात जो नमाय त्याची बंधन करील काय. देवाला फक्त डोक्यामध्ये धरा तुम्ही, तुमची वारी चुकणार नाही. वर्षाला 6 वाऱ्या होतात माझ्या पायी, नाही चुकत आहे की वारी. का चुकत नाही? डोक्यामध्ये माझे तेच असतो.
राज्याभिषेक सोहळा आला शिवाजी महाराजांचा तिथीनुसार का चाललो रायगडावर 50-60 पोरं घेऊन. हा या माझ्या डोक्यातच असतो विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या बापाची तळमळ आहे. वसुदेवाने रात्री 12 वाजता आपल्या मुलाला त्याचा प्राण वाचवण्याकरिता, त्याच्या मनामध्ये त्याचा जीव वाचवण्याकरिता माझ्या मुलाला मी इथून कुठे घेऊन जाणार, नंदाच्या घराला, मज नेई गोकुलाला, मला तिथे घेऊन जा, माया उपजली तेथे मज ठेवी आणि येथे, हे सांगितलं देवाने. मायेचा जन्म झालेला आहे त्या रोहिणीच्या उदरातून, तिला उचलायचे, मला तिथे ठेवायचं, पुन्हा इथे घेऊन यायचे. मला का हे सांगायचं आहे, याला कारण आपल्या बापाची तळमळ आहे. आपल्या मुलाचं रक्षणाकरिता बाप त्या मथुरेपासून गोकुलाला घेऊन निघाला. आणि तेव्हा का बाईक नव्हती, टू व्हीलर, टाकीवर बसवला मुलगा, बसो टेरिंग पकडून, असा बसवदेव निघाला नाही. कृष्णाला सांगितलं बस टाकीवर म्हणून बाईक घेऊन. अहो तिथून 14 किलोमीटर आहे मथुरा आणि गोकुळ. हा तिथून पायी जायचं रात्री आणि पायी यायचं होतं. लक्षात घ्या किती प्रवास केला असेल माझ्या वसुदेवाने कृष्णाचं रक्षण करण्याकरिता. म्हणजे बापाने कर्तव्य आपल्या मुलाच्या रक्षणाकरिता केलेलं आहे. असा आपला बाप असायला पाहिजे आणि असाच आपला बाप असतो. मुली बालींच्या करिता धावपळ करतो हो, कर्ज बाजारी होतो, पण थाटा माटाने लग्न लावतो बाप. कारण तिकडच्या लोकांना काही जर कमी पडला तर आयुष्यभर ते आपल्या मुलीला त्रास देते. हे धावपळ आपल्या बापाचे असते. मुलींना लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला. माता पिता देव. आता देव कोणता हो? काही लोक म्हणतील आपले तर 33 कोटी देव आहेत. देव 33 कोटी देव आपले नाही. कोणी जर प्रश्न केला तुम्हाला किती देव आहेत आपले, 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार, किती बेरीज होते? 33 होते ना. हा आपले 33 प्रकारचे देव आहेत. आणि नित्य देव 5 आहेत, सूर्य, शक्ती, गणपती, भगवान शिव आणि विष्णू. विठ्ठला विठ्ठला. सर्व उत्पत्ती करणारा भगवान विष्णू आहे. त्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव निघाले, त्याला सर्व सृष्टी निर्माण करण्याकरिता सांगितली. तशी त्याला करता आली नाही. त्याने नाम चिंतन केलं तेव्हा त्याला ती योग्यता प्राप्त झाली. अशी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाने म्हणतात, सृष्टीची उपक्रमा पूर्विका विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, मज ईश्वरा ते नवलखे, ना सृष्टीही करू शके, तो थोर केला एके नामे जेने. ज्ञानोबारांचा आधार आहे. ज्ञानोबा म्हणतात सृष्टी निर्माण करण्याची योग्यता त्या ब्रह्मदेवाला प्राप्त झाली. वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. ज्ञानोबा म्हणतात वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. तो म्हणत होता मग ईश्वरा ते न लखे, ना सृष्टी करू शके. हा मी ईश्वराला ओळखत नव्हतो आणि सृष्टी निर्माण करण्याची योग्यता माझ्यामध्ये नव्हती. तो थोर केला एके नामे जेणे. काय म्हणतात, हा एवढा मोठा काम मी नामाच्या आधारावर केला. विठ्ठला विठ्ठला. देव आपला एकच आहे. कोण आहे? एकम. एक शास्त्र आहे, एक मंत्र आहे आणि एकच भगवंत आहे आपला हिंदू धर्माचा. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देव देवकी पुत्र एवो, एको मंत्रस्य नामाने याने कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. काय म्हणतात, एकच भगवंत आहे जो देवकीचा पुत्र आहे. एकच शास्त्र आहे जो देवकीच्या पुत्राने गीता शास्त्र सांगितलं ना, तो एकच हिंदू धर्माचा शास्त्र आहे. आणि एकच मंत्र आहे रामकृष्ण हरी. एको मंत्रस्य नामाने याने कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. आपण सगळे एकाच देवाची सेवा करतो. विठ्ठला विठ्ठला. माता पिता देव. आता गुरु कोणता? गुरु कसा असायला पाहिजे
हं? आपण सुद्धा गुरु करतो आहे, पण गुरु कसा करायचा? गुरुला कोणताही प्रश्न विचारा, त्याचं उत्तर त्याला आलं पाहिजे. गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट. म्हणजे मान पकडायची नाही, प्रश्न कोणताही विचारा, याला मनगट म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. दत्तात्रयाने किती गुरु केले? 24 गुरु केले. 24 गुरु घेऊन बसला नाही त्यांच्या जवळ. मग जो जो जयाचा घेतला गुण, तो गुरु केला जाण. गुरुचे आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. प्रत्येकाकडून एक एक गुण घेतलेला आहे. नाहीतर आपण करतो गुरु आणि शिष्य. एखादा शिष्य जर श्रीमंत असेल तर गुरु त्याच्याच मागे लागतो. मला हे दे, मला ते दे, मागण्याकरिता. लबाड असतात ते. मागायचं काही नाही. गुरुने शिष्याकडून काही मागायचं नाही आणि शिष्याने सुद्धा गुरुकडून काही घ्यायचं नाही. लक्षात ठेवा. गुरुने सुद्धा शिष्याकडून काही घ्यायचं नाही. शिष्याने सुद्धा गुरुला देताना काही विचार करायचा नाही. गुरु असा असायला पाहिजे, शिष्य कसा असायला पाहिजे ते पहा. गुरु तो ऐसा चाहिए, शिष्य का कछु न ले. शिष्य तो ऐसा चाहिए, गुरु को सब कुछ दे. विठला विठला. एक कुमारे पंत माहिती जवळ घुमतात ते. त्या पंथाचा एक गुरु शिष्य होता बाबा. मधुकर बाबा गुरु शिष्य त्या पंथातला होता. आणि मग एकदा काय झाला तर तो गुरुजी त्या शिष्याच्या घरी गेला. शिष्याच्या घरी गेल्यानंतर त्याने दाराच्या झाडाला बांधले होते. त्याची घोडी होती सुंदर. प्रवासाला जाणे येण्याकरिता घोडी असायची. आणि त्या घोडीला पाहिल्यानंतर गुरु त्याच्या घरामध्ये घुमायला सुरुवात करतो. घोडी 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 घोडी. शिष्याच्या लक्षात आला आपल्या गुरुला माझी घोडी पाहिजे. आता मला तर घोडी जर त्याला दिले तर माझं कसं होईल, काय करावा. पण तो कट्टर त्याचा शिष्य होता, त्याच्यासारखा शेराला सवाशेर. मग त्या गुरुच्या खांद्यावर जी सालजोडी होती ना, ती घोडीपेक्षा दुप्पट होती किमतीची. मग त्या शिष्याने सुद्धा घुमायला सुरुवात केली. घुमायला लागला. सालजोडी 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 सालजोडी. गुरुच्या लक्षात आलं शिष्य माझ्यापेक्षा दुप्पट आहे. आता मी घोडी घेऊन जाणार, पण माझी सालजोडी घोडीपेक्षा 2 पटीने किमतीची आहे. मग आता काय करायचा, तर त्याने मंत्र बदलला. तुझी तुला माझी मला, तुझी तुला माझी मला, तुझी तुला माझी मला. गुरु घुमायला लागला. लक्षात ठेवा, असे गुरु शिष्य नको. विठला विठला. गुरु शिष्य कसे असायला पाहिजेत? गोरक्षासारखे आणि मच्छिंद्रनाथासारखे. गोरक्षासारखे नाही का? गोरक्षनाथांना सकाळी सकाळी खाण्याची सवय होती. मच्छिंद्रनाथांना खाण्याची सवय होती. आणि त्यांचा शिष्य कोण होता? गोरक्ष होता. गोरक्षाला सांगितलं, गोरक्ष अरे जा गावामध्ये फिरून ये, काहीतरी मला खाण्याकरिता घेऊन ये. आणि नेमकंच एका घरामध्ये एका माऊलीने वडे काढले होते. आणि भिक्षा नाही माई, तेवढ्यामध्ये त्या माऊलीने भिक्षामध्ये वडे दिले हो. आणि गोरक्ष घेऊन आला. गुरुजी घ्या वडे. गुरुजीने आनंदात ते वडे खाल्ले आणि त्यांना एवढे आवडले ते वडे. गोरक्षा अरे वडे खूप सुंदर होते, पुन्हा मिळतील का? आता पुन्हा ती बाई देईल काही, एकदा भिक्षा दिल्यावर पुन्हा जाता येतं. गोरक्ष म्हणतात, गुरुजी तुमच्याकरिता मी पुन्हा जातो मागायला. आणि गेला ना गोरक्ष, गेला मागायला. भिक्षा नाही बाई. तिने आवाज ओळखला का रे, आता घेऊन गेला वडे आणि पुन्हा मागायला आला. कोणते बाई, माझ्या करिता नाही, माझ्या गुरुच्या करिता पाहिजे. बाबा गुरुच्या करिता पाहिजे सांगितलं.
अरे तुम्ही खोटे बोलता, वेश धारण करता संताचा साधूचा आणि आम्हाला फसवता. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणे म्हणते साधू. दाऊन वैराग्याची कला भोगी विषयाचा सोहळा अंगी लावून या राख डोळे झाकुणी करते पाप. तुका म्हणे सांगू किती जलो तयाची संगत. तुम्ही असे आहेत ना? नाही सांगितलं नाही. आम्ही बंधुगिरी करणारे नाही. मी गोरक्ष आहे. माझे गुरुजी मच्छिंद्रनाथ आहे. मग तू गुरुच्या करता वडे मागतो ना, तुला त्याच्या बदले मोबदल्यात काहीतरी द्यावं लागेल. परीक्षा पाहते ती माऊली. माऊली तुम्ही सांगा माझ्या गुरुला वडे पाहिजे, त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काय देऊ सांगा. सांगितलं तुझा डोला देऊन टाक मला. सहज म्हणाली ती आणि असं बोट घातला ना, डोलाच काढला ना हातात. हे माऊली डोला. रक्त निघायला लागला तेव्हा ती माऊली म्हणू लागली अरे वेड्यासारखं काय करा, मी हसलो ना तुला. आणि मग ती माऊली म्हणते आता माझ्यावर आली. तर सांगितलं हे वडे घेऊन जा बाबा. पण इथून निघून गेला. निघून गेल्यानंतर गोरक्ष आपला वडे घेऊन आला, गुरुच्या समोर उभा राहिला. गुरुजी वडे घ्या. आणि मग विचारलं का रे डोल्याला काय झालं तुझ्या? सांगितलं गुरुजी तुम्ही वडे खाऊन घ्या. नाही आधी सांग डोल्याला काय झालं. गुरुजी त्या माऊलीने वड्यांच्या मोबदल्यामध्ये माझा एक डोला मागितला, प्राण मागितला असता तरी मी दिला असता. कुठे आहे डोला? डोला हातामध्ये आहे. डोला हातामधला डोल्यामध्ये बसवला. गुरुची ताकद, शिष्याचा प्रेम. हा असा शिष्य आणि असा गुरु असायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि या माता पिता देव गुरु ज्यांचा एक विचार आहे. लक्षात ठेवा माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू. असा जर एखाद्याचा एक विचार असेल, असे लोक कमी आहेत या जगामध्ये. हा आईला डोळ्यात पाहत नाही, बापाला डोळ्यात पाहत नाही, गुरुला म्हणतो काय येतो, देवाला तर म्हणतो देवच नाही म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. देवाला अक्कल नाही. एक तर असाच बाबा होता, चालला होता शेतातून जाता जाता त्याला एक ताना दिसला, वेल दिसला आणि त्याला असा मोठा भोपळा होता. भोपळा किती मोठा असतो? एवढा मोठा. देवाची सुद्धा अक्कल काढत होता. त्या भोपळ्याला पाहून आणि पुढे चालू लागला. पाहिल्यानंतर पुढे आंब्याचा झाड होता. त्याला एवढे असे आंबे लागले होते, असे असे आंबे होते एवढे एवढे. आणि तो म्हणतो खरंच देवाला अक्कल नाही. त्या तानेला त्या वेळाला एवढा मोठा भोपळा नाही, एवढा मोठा गट आंब्यात आले त्याला, एवढीच कैरी. आणि खरंच अक्कल नाही देवाला. आणि त्या सावलीमध्ये त्या विश्रांती करण्याचं त्याने ठरवलं. झोपला. झोपल्यानंतर वरती जे आंबे होते ना, तो एक आंबा कावळा तोडायला लागला खाण्याकरिता. तोडता तोडता तो त्याच्या कपाळावर येऊन पडला. जेव्हा कपाळावर तो एवढा आंबा पडला, त्याचा ते काय होतो लागल्यावर कपाळावर येत होते घुमट का आपल्या वर्षामध्ये टेंगुळ काही म्हणतात काही ठिकाणी. आणि ते असं सुजलं गेलं एवढं आंबा पडला म्हणून. मग तो विचार करतो का रे एवढा आंबा माझ्या इथे पडला, एवढंही आलं आणि तिथे जर भोपळा असता, त्या ठिकाणी जर भोपळा असता एवढा तर काय झालं असतं माझं? तर धाम परम मम. मग मी इथे जाग्यावर मिलो असतो. मग तो विचार करतो देव करते सर्व बरोबर करतो. तेव्हा त्याच्या लक्षात आलं. म्हणून मला लक्षात ठेवायचं काही गोष्टी जे होतात ना, देव करते हे बऱ्यासाठीच करतो आहे आणि होते हे बऱ्यासाठीच होतं. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक गोष्टी सर्व काही बऱ्यासाठीच होत असतात. कोणती गोष्टी काही वाईट होत नाही. हा हे बघा, एक राजा आणि प्रधानजी अरण्यातून जात असताना एका सावलेल्या झाडाच्या झोपी गेले. झोपी गेल्यानंतर तिथे एक वाघ आला. वाघाने एक राजाचा पायाचा अंगठा तोडला आणि तेवढ्यामध्ये तो ओरडू लागला. सर्व लोक जागे झाली. जागे झाल्यानंतर वाघ गेला पळून. रक्त बंबाला अंगठा झालेला आहे आणि प्रधानजीला सवय होते हे बऱ्यासाठी होतं, देव करते हे बऱ्यासाठी करतो. सवय होती बोलण्याची. तो सहज म्हणाला होते हे बऱ्यासाठी होतं, देव करते हे बऱ्यासाठी करतो.
राजाला या गोष्टीचा राग आला, त्याच्या लक्षात आलं नाही. आता माझा अंगठा वाघाने खाल्ला म्हणे कसं बरं बऱ्यासाठी कसा होतो, देवाने कसं बरं केलं, त्याच्या डोक्यात आलं नाही. प्रधानजीच्या या बोलण्याचा त्याला राग आल्यामुळे त्याने काय केलं असेल, प्रधानजीला कारागृहामध्ये बंद केलं. हा माझा दुश्मन आहे, बंद केला. बंद केल्यानंतर सुद्धा प्रधानजी म्हणू लागला, देव करतं हे बऱ्यासाठी करतो, होतं हे बऱ्यासाठीच होतं. पुन्हा राजाला टेन्शन आला. खरे कारागृहात टाकलं तरी सुद्धा त्याची हीच भाषा आहे. घोड्यावर बसला राजा टेन्शन मध्ये गेला, अरण्यामध्ये निघून एकटाच गेला. आणि गेल्यानंतर तिथे भिल्ल लोकांनी त्याला घेरलं. ते भाले घेऊन असतात, ते काय म्हणतात ते भिल्ल, शिंगा मुंगा कोण असतात, त्या लोकांनी असं घेरलं त्याला भाले घेऊन आणि आपल्या देवीला बळी देण्याकरिता त्या राजाला घेऊन गेले. बळी देण्याकरिता त्या राजाला घेऊन गेले आणि मग त्या साधूने, त्यांचा सुद्धा साधू असतो मधुकर बाबा, त्यांचा साधू असतो, त्या साधूने सांगितलं त्या लोकांना, भिल्ल लोकांना, पहा व्यंग आहे का अव्यंग आहे जरा चेक करा जरा. हा उष्टा जर असेल तर आपल्या देवीला हा चालणार नाही. मग आंघोळ करताना त्याचे कपडे काढले गेले आणि मग पायामध्ये सॉक्स होते ना ते सुद्धा काढायला लावले. काढल्याबरोबर त्याच्या पायाचा अंगठा नाही. मग त्याला विचारलं, बाबा तुझा पायाचा अंगठा काय झाला, स्वर देतात पायाचा अंगठा काय झाला बोलल्यानंतर त्याने सांगितलं का एक दिवशी आम्ही अरण्यामध्ये आलो होतो तेव्हा वाघाने माझा अंगठा खाऊन टाकला. आता वाघाने जर अंगठा खाल्ला म्हणजे हा वाघाचा उष्ण आहे. लक्ष देता का जरा कीर्तनात? हा लक्ष द्या, संपेल आता 20 मिनिटं फक्त आहेत. वाघाने अंगठा खाल्लेला आहे म्हणून तो साधू महाराज त्यांचा म्हणाला, हा वाघाच्या उष्णात देवीला बळी चालणार नाही. मग त्या भिल्ल लोकांना सांगितलं, जिथून याला आणलं ना तिथेच नेऊन सोडा. आणि नेलं बाबा त्याला, तिथेच सोडला. एकाने धक्का दिला, तिथे पडला. तर बोलतो धक्का नका मारू, लाद घाला, पुन्हा येणार नाही एकटा मारायला. विठ्ठल कपडे घातले आणि घोड्यावर बसला. तसाच निघाला. तो विचार करू लागला, माझा अंगठा खाल्ला बरोबर. प्रधानजी म्हणाला, होतं हे बऱ्यासाठी होतं, देव करतं हे बऱ्यासाठी करतं. अगदी गोष्ट खरी आहे. हा अंगठा जर खाल्ला नसता तर माझी मान गेली असती, मेलो असतो. आपण हे चुकीचं काम केलं. त्या कारागृहामध्ये प्रधानजीला टाकलं, खूप मोठी चुकी केली आणि कारागृहाकडे गेला. कारागृहाकडे गेल्यानंतर त्याला कारागृहातून काढला आणि सर्व हकीकत घडलेली सांगितली. मग प्रधानजीला म्हणू लागलं, अरे मी तुला आतमध्ये कारागृहात ठेवलं तरी सुद्धा तू म्हणतो देव करतो हे बऱ्यासाठी करतो, होते हे बऱ्यासाठी, हे कसं काय, याचं उत्तर मला पाहिजे. तेव्हा प्रधानजी म्हणू लागला, राजे साहेब, मला जर तुम्ही कारागृहात ठेवला नसता तर मी तुमच्या जोडीला असतो, जेथे जावे तेथे तू माझा सांगा. राजाच्या जोडीला प्रधानजी असतोच. मग आपल्याला दोघांना त्या लोकांनी पकडलं असतं आणि बळी देण्याकरिता नेलं असतं, अंघोळ घातली असती, चेक केलं असतं, तुमचा अंगठा नाही म्हणून तुम्हाला सोडलं असतं. माझा काहीही खाल्लेलं नाही, माझी तिथे मान गेली असती, मला मरावं लागलं असतं. म्हणून तुम्ही जे कारागृहात ठेवलं ना हे सुद्धा बऱ्यासाठी. होत असते. आपल्या गोरक्षाने डोळा काढून देणार हे सुद्धा शिष्य मंडळाला दाखवण्याकरिता. शिष्य काय करतो गुरुच्या करिता. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू. असा जर एखाद्याचा एक विचार असेल तर त्याला धन्यता देतात नाथ महाराज. धन्य धन्य देशरी, धन्य
दुसऱ्या शरणातून संत एकनाथ महाराज म्हणतात, धन्य धन्य त्याचे शरीर, धन्य धन्य ते शरीर, नर नव्हे तो ईश्वर आहे. काय सांगतात? हा हॅलो 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 हॅलो. ते शरीर धन्य आहे. कोणते शरीर धन्य आहे? जो आई वडिलांना मानतो आहे, देवाला मानतो आहे, गुरुला मानतो आहे. धन्य धन्य ते शरीर, नर नव्हे तो ईश्वर. नर नाही तो ईश्वराचा अवतार आहे. एखादा व्यक्ती आपल्याला संकटकाली धावून येतो पहा. सगळीच लोक नाही धावत. आपल्याला वाटतं हे माझे आहे, ते श्रीमंत लोक आहे, ते मला दवाखान्यात मदत करतील. नाही करत. ते त्यांच्या मित्र लोकांना मदत करतात, आपल्यासारख्या नाही करत. नाही का? आणि नात्यातले लोक नाही उपयोगात येत. कधीतरी विचार करा या गोष्टीवर. संकटकाली जो धावून येतो तोच खरा आपला माणूस असतो. संकटकाली. आणि आपण म्हणतो सहज का काय देवासारखा धावून आला. नर नव्हे तो ईश्वर. आता कोरोनाची महामारी आली तेव्हा किती लोक दवाखान्यात न्यायला आपले येत होते हो? सांगा, किती लोक येत होते? माझ्या गावामध्ये पहिला पेशंट होतो तुकाराम पाटील. आणि मग त्यांना सांगितलं, मामा काय जर सांगितलं ना तर कोरोना आहे तर मला फोन करा कोणत्याही वेळेला, मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाईल. त्यांचा 10 वाजता रात्री फोन आला. झोपलं होतं. सांगितलं मला आहे सांगितलं. येतो मी माझी गाडी घेऊन. गेलो गाडी घेऊन. स्वतःच्या गाडीमध्ये त्याला बसवलं. त्यांची स्वतःची गाडी होती, ब्रिझा होती, स्कॉर्पिओ होती, मोठ्या मोठ्या गाड्या होत्या, त्यांच्या काकांच्या गाड्या होत्या. परंतु कोणताच भाऊ, कोणताच मुलगा त्यांना त्यांच्या गाडीत बसून घेऊन गेला नाही. माझ्या गाडीत बसून घेऊन निघाला. मला सांगायचं आहे कोण धावून येतो, आणि जो धावून येतो तो देवच समजायचा असतो. देवासारखा धावून येतो. ठीक आहे ना? तुकोबाराय भंडाऱ्यावर भजन करायला गेले. त्यांच्या धर्मपत्नी भाकरी घेऊन निघाले. भाकरी घेऊन निघाले. माझे पतिदेव गेलेले आहेत. आणि जाता जाता बाबळीचा काटा पायामध्ये रुतला. बाबळीचा काटा पायामध्ये रुतला. जागेवरच ती माऊली बसली. चालताच येत नाही, पाय टेकता येत नाही. करायचं काय, करायचं काय, पाय तर निघतच नाही. वेदना होऊ लागल्या. तेवढ्यामध्ये जो नामधारक आहे त्याची चिंता कोणाला आहे? तुझी चिंता त्याचे सर्व आहे. एकनाथ महाराज म्हणतात तुझी चिंता त्याचे सर्व आहे. त्याला चिंता आहे. नको चिंता करू वस्त्राया पोटाची माऊली आमचे पांडुरंग. चिंता करायची नाही. भगवंताला चिंता आहे. माऊलीच्या पायामध्ये काटा रुतलेला आहे. भगवंत बाल्यावस्थेमध्ये येतात. काटा काढण्याकरिता गोवाऱ्याचा रूप घेतात. घोंगडी घेऊन खांद्यावर आले. पाहिलं आणि तेवढ्यामध्ये त्या माऊलीने त्या गोवाऱ्याला, त्या लेकराला हाक मारे, बाळा कोण आहेस रे तू? सांगितलं मी गोवारी आहे. गायी वळण्याकरिता आलेला आहे. बैल आहेत, गायी आहेत. मग तुला काटा काढता येतो का? हा काटाच काढायला गेला होता. काटा काढता येतो का तुला? सांगितलं मी भल्या भल्यांचे काटे काढले. रावणाचा काटा सुद्धा मीच काढला. कंसाचाही काटा मीच काढलेला आहे. अनेकांचा काटा काढलेला आहे. तुझा कोणता काटा आहे? तो पायातला काटा. विठला विठला. मला हालू काढ. हा बालाने पाय घेतला माऊलीचा आणि हालू काढ मला, हालू काढ. तेवढ्यामध्ये काढून झालं होतं. आई
काटे काढून झालं, अरे कधी काढणं पत्ता लागला नाही. आई हे काटे काय काढायचे आहेत, खूप काटे काढले. हिरण्यकश्यपाचा काटा मी खांबातून निघून काढला. विठ्ठल विठ्ठल. तू देवासारखा धावून आलास रे. देवासारखा जेव्हा येतो ना तेव्हा आपण तो देवच समजायचा. नर नव्हे तो ईश्वर. काय म्हणायचं, एकनाथ महाराज म्हणतात तो नर नाही तो ईश्वरी अवतार आहे. ईश्वर स्वतः येतो आपल्याला वाचवण्याकरिता देव येत असतो. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात धन्य धन्य ते शरीर, नर नव्हे तो ईश्वर. तो नर नाही तो ईश्वराचा अवतार आहे. आणि आपण एकदा संप्रदायाप्रमाणे सर्वांनी 10 मिनिटं आपल्याला राहिलेली आहेत. सर्वांनी मुखाने नाम आणि हाताने टाळी. जास्त वेळ आपण घ्यायचं नाही. कीर्तन ज्याला हात दिलेला आहे त्याने हाताने टाळी वाजवायची, ज्याला मुख दिलेला आहे त्याने मुखाने भजन बोलायचं. आणि जर का आता तुम्ही भजन बोलले नाही, हाताने टाळी वाजवली नाही, तर काही म्हणते तुम्ही काय कराल महाराज. मी काय करणार नाही, तुम्हाला देव बघून घेईल. देव म्हणेल मी याला हात देऊन फसलो, पुन्हा याला हातच देणार नाही, याला 4 पायाचा बनवतो, सेफ्टी देतो लावून आणि वडप्यामध्येच पाठवतो. मग हा लोकांचे उपटे दोन्ही हाताच्या नाही उपट टाकले का चालला मोजणी करत 10, 20, 30, 40, 50. जशी उपट तशी मोजणी. ज्याला उपटी खायची असेल त्याने टाळी वाजू नका. सुंदर असे हात जर पाहिजे असले तर कोणाच्या हातात आहे मी तुम्हाला त्याचं नाव सांगतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा सर्वशक्तिमान भगवान परमात्मा पांडुरंग आहे. त्याचं भजन करा. ऐसा ज्याचा एक विचारो, धन्य धन्य ते शरीर, नर नव्हे तो ईश्वर. आणि या 4 दैवतांना जो समान मान देतो आहे, चारि दैवत समान मानी, चारि दैवत समान मानी. Jai 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 Jai
धन्यते शरीर धन्यते शरीर धन्यते शरीर धन्यते शेवटच्या चरणात म्हणतात चारी दैवत समान माने शरण एका जनार्दने. जो चारी दैवतांना समान मान देतो आहे मी त्याला शरणांगत आहे असे म्हणतात. आपण सुद्धा शरण असायला पाहिजे. जो भगवंताला शरण जातो त्याला जन्म मरणातून तो मुक्त करत असतो. जो मग होय अनन्य शरण त्याचे निवानी मी जन्म मरण. या लागे शरणांगता शरण्य निची एको. कोणाला तरी शरण जाण्यापेक्षा त्या देवाला शरण असायला पाहिजे. आणि जीवाला शरण जाऊन काय फायदा, तो जीवाचाच नाश होणार आहे. एक तर संताला शरण जायचं, दुसरं देवाला शरण जायचं. डायरेक्ट देवाला शरणांगत जाऊन सुद्धा फायदा नाही. मार्गदर्शन करणारे संत आहेत. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय.
तेने साधती साधने तृप्ती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. आपल्या मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करणारा तो देव आहे आणि ते पूर्ण होतील, परंतु आपण शरणांग संताला असायला पाहिजे. हा एकनाथ महाराजांचा अधिकार खूप मोठा, कारण त्यांनी जेव्हा एकदा देह ठेवला तेव्हा त्यांची अंतयात्रा निघाली. अंतयात्रा निघाल्यावर त्यांचा मुलगा हरी पंडिताच्या खांद्यावर नव्हता. खांदेकरी वेगळेच होते बाबा. खांदेकरी कोण होते? विठ्ठल मामा. खांदेकरी ते तंबाखू खाणारे कुटील लोक, पारावर बसणारे ते होते. आणि ते मग काय म्हणू लागले, अरे एवढा परमार्थ केला नाथाने, परंतु या पठ्ठ्यांच्याच खांद्यावर चालला. कोण म्हणाले? हे चौघेजण. तेवढ्यामध्ये नाथांनी ऐकलं. झोपले होते ते मेले नव्हते, ऐकत होते. काही लोक चर्चा करतात, नंतर मागे तोंडावर बरोबर बोलतात, मागे त्याची निंदा करतात. आपल्याला वाटतं हा आपला आहे. सर्वांच्या समोर दुःख सांगत बसायचं नाही. जो खरोखर आपला आहे, खरोखर, नाहीतर रडून आपलं सर्व ऐकतात, लोकांना हसून सांगतात. अशी बरीच लोक आहेत. तुम्ही ठरवा अंतःकरणापासून जो आपला आहे त्याला सर्व सुख दुःख सांगायचं. आणि एक तरी मित्र असा सुख दुःख सांगण्याकरिता असायला पाहिजे जीवनामध्ये. एक तरी पाहिजे. 10 असण्यापेक्षा एक तरी असायला. एकनाथ महाराजांनी सांगितलं, अरे खाली उतरवा, मला नाही मारायचं. अंतयात्रा उतरली खाली बाबा, उतरले खाली. आणि मग काय झालं असेल, कधीतरी मरेन. आणि पुन्हा एकदा एकनाथ महाराजांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर अंतयात्रा निघाली. राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे. आणि मग अशी अंतयात्रा निघाली. तेवढ्यामध्ये एक माऊली, एक आई, आपल्या मुलीचं लग्न नवीनच झालं होतं, तिला घेऊन चालले होते सोडायला बस स्टँडला. आणि ती आडवीच यात्रा आली, अंतयात्रा. ती आई म्हणू लागली, बाई तुला पहिल्यांदाच मी घेऊन चाललेला आहे सोडायला, आणि याला का आजच मरायचं होतं का? अशुभ घडतो ना, याला का आजच मारायचं होतं? माझ्या मुलीला आज घेऊन चाललेला आहे मी, पहिलाच दिवस आहे, सासूरवासामध्ये जाणार आहे माझी मुलगी, आणि हा आज मेला. एकनाथ महाराजांनी ते ऐकलं, उठले ना तिरडीवरून, सांगितलं, माऊली तुझ्या मुलीला जा सोडून, मी कधीतरी मरेन. हे संत एकनाथ महाराज लक्षात ठेवा. नंतर त्यांनी या देहाचा त्याग पाण्यामध्ये केलेला आहे. शरयू नदीमध्ये रामचंद्रांनी सुद्धा देहाचा त्याग केलेला. 11,000 वर्ष राहिले शरयू नदीमध्ये त्याग केला. हे संत स्वतः येतात आणि स्वतः निघून जात असतात. एकनाथ महाराजांचा खूप मोठा अधिकार आहे. संत एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरिता निवडला. माता पिता देवगुरु ऐसा ज्याचा एक विचारू, धन्य धन्य ते शरीर नर नव्हे तो ईश्वर. ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला त्यांचं एक वेळ म्हणजे ज्ञानेश्वर कीर्तनाकरिता मृदुंगाचे साथ देणारे जगदीश महाराज पाटील पेसे त्यांचे आभार. विनेचे साथ देणारे चंद्रकला जोसे आमणे त्यांचे देखील आभार. गायनाचार्यामध्ये आमचा हेमंत उभा राहिला त्याचे आभार. माझा मुलगा उभा राहिला त्याचे आभार. गोरखनाथ महाराज किरवली बजागे त्यांचे आभार. माझा मुलगाही उभा राहिला त्याचे आभार. दोन्ही मुलं माझ्या सोबतील आहेत. हा, नाहीतर महाराजांची मुलं हल्दीत नाचायला लागली तर महाराज मग कीर्तनच सांगतात, म्हणून त्यांना फिरवायची सुरुवात आहे माझी, आणि नेतो. त्यांनाही आनंद वाटतो. आणि भोईर महाराज आमचे गणेश महाराज भोईर शेरेकरपाडा, सुंदर आवाज आहे, सुंदर भजनं गातात. आता सुंदर कीर्तनही करायला लागला. दत्त जयंतीचे किती केले? 2 केले का? वाह, क्या बात आहे. गायनाचार्य आता कीर्तन करत होते माझे आमचे रामदास दादा गुलवी. अनेक वाऱ्या माझ्या जोडीला पंढरीच्या त्यांनी केलेल्या आहेत, तेही उपस्थित राहिले म्हणून त्यांचे देखील आभार. आमचे मधुकर बाबा उपस्थित राहिले, त्यांना उपस्थित राहिलंच पाहिजे ना, सासूरवाडी आहे आणि बाबांचं खूप प्रेम. आणि त्यांचे बंधू महानंद बाबा तेही प्रत्येक कीर्तनामध्ये असायचे.
परंतु या मृत्यू लोकांमध्ये बाबा मदत तर बाबा कोणाला राहता येणार नाही. हा कोणी आहे का 100च्या पुढे गेलेला नाही ना? 100 जपी तपी संन्यासी मरगे जिंदा जोगी पीर मरगे पैगंबर मरगे हाकीम रोगी उदंड जे झाले धर्मोनी या गेले हो नाही गेले रावरंग त्यांचे नाव कोणी नेघे चराचरी. कोण नाव घेतो का? हा नाव कोणाचं घेते? प्रत्येक कीर्तनकाराला माझ्या काशीनाथ बाबांचं नाव घ्यावंच लागणार आहे. का घ्यावा लागणार? कारण ते महात्मे होते. मला जपता जपता नामचिंतन करता करता देह सोडतात ते महात्मे असतात. हा शूर ओळखावा रणी साधू ओळखावा मरणी. हा त्यांना जायचं होतं, त्यांनी सांगितलं हरिपाठ चालू करा हरिपाठ. हा हे महात्मे असतात ना, पहिले हरिपाठ चालू करा. हरिपाठ चालू असताना त्यांनी देह ठेवलेला आहे. नाहीतर काही लोक मरताना त्याच्यामध्ये विष्ठा करतात, मूत्र करतात, त्याच्यात लोळतात आणि मरण मागत असतात, देवा मला मरण दे, देवा मला मरण दे. देव त्याला मारत नाही लवकर. का तर याने खूप गावाचा वाटोला लावला, याने गावाचा पैसा खाल्ला, याने देवाचा पैसा खाल्ला, याने भावाचा पैसा खाल्ला, म्हणून याचा मरण खूप वाईट. लक्षात ठेवा, देवाचा गावाचा आणि भावाचा पैसा मरेपर्यंत खाऊ नका. आता माझे गावचे लोक इथे आहेत पहा, माझे सरपंच त्यांना विचारा, लाखो रुपये 25-25 लाख रुपये माझ्या अकाउंटवर टाकतात मंदिराचे पैसे. विचारा गावले आहेत माझ्या. माझा पण आहे गावाचा आणि देवाचा आणि भावाचा मरेपर्यंत खाणार नाही. पण असं कीर्तनकार आवडणार नाही लोकांना. तो खाणार आवडतो, हा भुंदुकिरी करणार आवडतो, वाईट वागणार आवडतो, तोंडावर चांगला बोलणार. जसा बोलतो तसा जर वागणारा महाराज जर असेल ना, त्याच्या कीर्तनामध्ये कथेमध्ये बसायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचे अगणित उपकार आहेत आपल्या हिंदू धर्मावर. मग तिथे राज्याभिषेक सोहळ्याला किती महाराज जातात हो सांगा? दरवर्षी यावर्षी 40 पोरं होते, गेल्या वर्षी 70 पोरं माझ्या जोडीला होते. हा जसं बोलणं तसं करणं. गायीच्या रक्षणाकरिता कोणत्याही वेळेला उठून जातो मी. हा मेलो तरी चालेल, मला मरणाची परवा नाही, काही नाही. हा आलेला आहे ना, ज्याचा जन्म झाला त्याचा मरण होणारच आहे. कशाला घाबरायचं? मी फक्त देवाला घाबरतो. हा जितने तारे गगन में उतने शत्रु होय, एक रघुवीर कृपा करे तो बाल न बाका होय. त्या रघुवीर रामचंद्राची कृपा झाली. अयोध्येमध्ये किती ठाणे जिल्ह्यातून बोलवले महाराज, फक्त एकमेव तरणे महाराजांना अयोध्येमध्ये बोलवलं. रामचंद्र विराजमान झाले ना 22 तारखेला, फक्त ठाणे जिल्ह्यातून रामप्रभूने मलाच का बोलवले? याचं कारण काय? भागवताचार्य आहेत ना, रामायणाचार्य आहेत ना, हा प्रत्येक गावामध्ये कीर्तनकार आहेत, मग त्यांना का बोलवलं नाही? देवाला सर्व काही कळतो आहे, न सांगता तुम्हाला कळू येतो. अंतर माझ्या अंतःकरणामध्ये काय आहे हे देवाला दिसतो, तुम्हाला सांगायची काय गरज आहे? देव जर बोलवतो तर आपण समजायचं देवाला आपली भक्ती आवडत. उमेश बरोबर का? आमचे विठ्ठल बाबा आहेत, त्यांचे आभार, दादांचे आभार. आणि या ठिकाणी मदत दादाने कधीच मला तारीख दिली, सांगितलं तुम्ही कीर्तन करायचं आहे. भावाच्या वेळेला एकदा केला होता तेव्हा पण हा भावाच्या वेळेला केला होता. अजून खूप सुंदर चिंतन मांडलं असं अजून याच्यावर, म्हणजे मला मालकरीचं हे माझ्या लक्षात राहिलं नाही. त्याच्यावर खूप अभंग आहेत बाबा. साठविला हरी जे हे हृदयी मंदिरी, त्यांची सरली येरधार, झाला सफल व्यापार. त्यांचा व्यापार सफल झाला. मालकरी होऊन जर देह ठेवला, काही लोक मेल्यानंतर मग तुळशीचा मंजूला आणा, त्याच्यात गळ्यात घाला आणि मग पत्र टाका मुखात, मेल्या मागे सोल्या आणि वरात मागे घोडी, त्याचा काय उपयोग होतो? म्हणून जिवंतपणे तुळशीची पवित्र माला बाबा घेऊन गेले. नामचिंतनामध्ये त्याने देह झिजवला, काल सार्थक केला त्यांनी धरीला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्लंब सर्वता, निला म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी. काल सार्थक केला त्यांनी धरीला मनी विठ्ठल. ज्याने मनामध्ये विठ्ठल धारण केला त्यांनी काल सार्थक केलेला आहे. आपल्या बाबाने काल सार्थक केला आणि ते आपल्या जागेवर निघून गेलेले आहेत. त्यांना चांगली जागा मागण्याची गरज नाही. जो चांगला करतो त्याला चांगलीच जागा मिळत असते. शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. मरण काळ साधू कोणाकोणाला समजायचं तर त्याचा मरण काळ चांगला झाला समजायचा तो साधू आहे. आणि जर का मालकऱ्याचं जर मरण वाईट झाला तर आपण समजायचं याचा काहीतरी चुकलेलं असावं. देवाला सांगायचं नाही मी एवढा काकडा करतो, मी भजन करतो, एवढं सेवा करतो, सांगण्याची गरज नाही. सर्व यादी त्याच्याजवळ आहे. चित्रगुप्त आपला
गुप्त राहून चित्र काढतो त्याला गुप्त चित्रगुप्त म्हणतात. हा आपले सर्व कॅशिट आहे. जन्माला आलो तेव्हापासून आपण मरेपर्यंत जो टप्पा आहे ना तो सर्व कॅशिट देऊन लावतात आणि तसे फटके देतात. मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसार अशी पत्र तरवर खैराचे इंगल निगतीन ज्वाला तेल बाकी तप्त भूमीमध्ये चालवी ती पायी अग्निस्तंभी पायी कवटालवी ती या शिक्षा दिल्या जातात. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. म्हणून आज या ठिकाणी या लेकरांना सोडून आपले बाबा गेले आहेत. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करीती खावा. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा सोडून गेले ना भागीरथी रडायला लागली. बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करती धावा भागीरथी करती धावा. बाबा गेले कोणी आहेत ना इंद्राबाई मथुराबाई रोहिणीबाई आणि बेबीबाई त्यांचे बाबा गेलेले आहेत. बाबा खूप वेगळा असतो रे बाबा. मुलांना दररोज आई वडिलांच्या पायाचं दर्शन घेऊन घराच्या बाहेर पडा. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. गॅरंटीने सांगते या गादीवर खूप ताकद आहे आई वडिलांमध्ये. बाप म्हटलं तर कसा असतो ते कविता गाऊन दाखवतो. बाप कसा असतो ते पाहतो. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा त्याच्या काळजात सुद्धा लाजालूच्या संवेदना. त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या बाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल बाप पेटते मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपतो खुशाल. बाप घराचा तो पाया आई कलस त्यावरी. जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसल तो घर. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी. शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी. घर बायकोनी मुले यांना जगवण्यासाठी. बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी. बाप म्हणजे जणुकी वाल्या कोल्याचे जमात. ज्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत. बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा. ज्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा. जसा पाण्यामध्ये मासा कोणाला रडताना दिसत नाही तसा आपला बाप. मुली बालीच्या करिता लग्नामध्ये कर्ज बाजारी होतो पण रस्त्यावर कधी रडताना दिसत नाही. रडताना कधी दिसत नाही बाप. कर्ज बाजारी होतो उलाढाली करतो. आई रस्त्यावर भीतीवर मिठी मारून रडते मुलीला. धाय पकडून रडते आई. मग बाप रडत नाही का हो. बाप ही रडतो पण तुमच्या समोर रडत नाही सर्वांच्या. बाप एखाद्या खोलीमध्ये कडी लावून ढसा ढसा रडतो बाप. कारण त्याने सुद्धा तिला लहानाची मोठे केलेला असतं. तो रडत नाही का पण तो समोर रडत नाही एवढा फरक आहे. बाप खोलीमध्ये कडी लावून एकटाच रडतो उशीमध्ये डोकं घालून. हा मुलीच्या करिता आसरू साठवतो तो बाप. बाप साठवी तो आसरू वाट पाहे त्या क्षणाची. जन्मभरात रडतो लेक जाताना सासरी. ज्याने जपले मुलांना तल हाती पाकल्यात अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोल्यात. बाप म्हणजे जणुकी एक झाडच अबोली. बाप म्हणजे मुलांचे जणू वेत माऊली.
बाप म्हणजे मुलांची जन्मवे माऊली असे पंडित बाबा आपल्याला सोडून गेले आहेत. त्यांना चांगली गती मिळावी आणि या सर्व लेकरांना हे दुःख सहन करण्याची ताकद भगवंताने द्यावी हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आमच्या शिवसेनेचे दादा इथे उपस्थित आहेत, त्यांचे आभार. खुर्चीत बसून आमचा रुपेश आहे, सर्व मंडळी आहेत, त्यांच्या सर्वांचे आभार. सर्वांची नावं मला येणार नाही. माईक सिस्टीम दादा तू चांगली दिली, तुझे देखील आभार. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझे उरले ते पायिक, पण पायाच्या प्रसाद काही बोललो विनोदे. मद क्षमा करणे संते नयंग होती युक्ती नय हा उपदेश तुमच्या भरपूर शेष तुमच्या कृपेचे पोचणे जन्म जन्मे तुका म्हणे विठ्ठल जय जय पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर तुकाराम महाराज बली की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. जय श्री राम.